सांगली जिल्ह्यात 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा झाला. समवेदना मेडिकल फाउंडेशन, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज, सांगली सिव्हिल रुग्णालय, NH हॉस्पिटल बेंगलोर, DKMS फाउंडेशन बेंगलोर, सांगली जिल्हा ब्लड बँक असोसिएशन यांनी घेतला पुढाकार. आपल्या देशात थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, हिमोफिलिया यासारख्या गंभीर आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात जन्माला येऊन मरण यातना भोगत आहेत. अशा आजारांचे समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन झाले पाहिजे, म्हणून 8 मे जागतिक थॅलेसेमिया दिन पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात प्रथमच रॅली काढण्यात आली आणि या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना निदान न झालेल्यांना शोधणे व दुर्लक्षित घटकांना आधार देणे अशी होती. या कार्यक्रमाची सुरुवात सांगली सिव्हिल रुग्णालय येथे जनजागृती रॅलीने झाली. या रॅलीस डॉक्टर प्रकाश गुरव अधिष्ठाता, डॉक्टर विक्रमसिंह कदम सिव्हिल सर्जन, समवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक बरकत पन्हाळकर, NH हॉस्पिटल विकी रॉय, मोहम्मद रिजवान शिरगावकर, वसंतदादा पाटील, शाश्वत, राजाराम बापू पाटील, अक्षय MSI, आदर्श सिद्धिविनायक, भारती विद्यापीठ सांगली, मिरज गव्हर्नमेंट आदी ब्लड बँक व नर्सिंग स्टुडंट यांनी उपस्थिती दर्शवली. एकच नारा, थॅलेसेमिया आवरा, रक्तदान जीवदान, नको भीती रक्ताची, जीवन वाचवू रुग्णाची, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ही प्रभात फेरी सांगली सिव्हिल येथून सुरुवात झाली. काँग्रेस भवन, स्टेशन चौक, महापालिका, झुलेलाल चौक मार्गस्थ होऊन सिव्हिल रुग्णालय येथे समाप्त झाली. परत त्यानंतर हा कार्यक्रम मिरज मेडिकल कॉलेज येथील कुलकर्णी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम डॉक्टर दीपा फिरके, बालरोग विभाग डॉक्टर हरीश तांबेकर, मोठ्या मुलांची विभागीय डॉक्टर सहाय्यक प्राध्यापक, बालरोग विभाग, फार्मा विभाग अमीन भोकरे तसेच समवेदना फाउंडेशनचे श्री बरकत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अधिष्ठाता डॉक्टर गुरव, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर रुपेश शिंदे, डॉक्टर राठी मॅडम यांचे सहकार्य लाभले. थॅलेसेमिया जनजागृती व रुग्णसेवा याविषयी डॉक्टर प्रियांका पाटील मॅडम यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. तसेच डॉक्टर दीपा फिरके मॅडम यांनी पालकांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत थॅलेसेमिया विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरभी पट्टणशेट्टी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर श्रुती यागलेवाड यांनी केले. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या विषयी NH हॉस्पिटल यांनी संवाद साधला. DKMS यांच्याकडून HLA टेस्ट फ्री करण्यात आली व सर्व रक्तपेढी आणि फाउंडेशनमध्ये अहोरात्र काम करीत असणारे पालकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन फाउंडेशनचे शबनम जमादार, रोहित राजदीप, राजरत्न राजदीप, समीर कांबळे, प्रेरणा नांगरे, बबन कांबळे, सलीम मुल्ला, राजू कांबळे, विकास माने, कपिल राजदीप, अजय डोरले, गणेश गंगाधर, केदारी भडकंबी, मिरज सिव्हिलचे समाजसेवक विभाग सूर्यप्रकाश राऊत, सांगली सिव्हिल समाजसेवक खाडे यांनी केले. या कार्यक्रमात सुमारे 88 थॅलेसेमिया रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी विशेष मोफत OPD शिबिराचे आयोजन करण्यात आले. रुग्णांची क्लिनिकल तपासणी तसेच नियमित तपासण्या CBCS, फिरिटिन, HIV, HBS, AG, HCE, FTF, ECG करण्यात आल्या. रुग्ण व पालकांना नियमित फॉलोअप व उपचारांचे महत्त्व याबाबत समुपदेशन करण्यात आले. तसेच रुग्णाची HLA तपासणी व पालकांची HPLची तपासणी करण्यात आली. रुग्णांना कार्डिकल MRI साठी अपॉइंटमेंट देण्यात आल्या. तसेच नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी बालरोग, मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी व पॅथॉलॉजी विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच फार्माकॉलॉजी विभागामार्फत रुग्णांना मोफत औषधाचे वितरण करण्यात आले. रुग्ण, पालक, आरोग्य कर्मचारी व आयोजक यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.